पुण्यात 23 एप्रिलला चंदननगर खराडीतली झोपडपट्टी पहाटे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आहे। यामध्ये 100 गोरगरीब कुटुंबांच्या संसाराची अक्षरशः राखरांगोळी झाली। जवळपास आठवडा उलटूनही पीडित झोपडीधारकांना सरकारकडून मदत मिळाली नाहीये। या प्रकरणी चंदननगर झोपडपट्टी वासियांचा थेट मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा आहे। दलित कोबरा संघटनेचे अध्यक्ष भाई विवेक चव्हाण यांनी हा इशारा दिला आहे। आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। पुणे नगर रोडच्या चंदननगर भागातल्या झोपडपट्टीला गेल्या 23 तारखेला आग लागली। त्यात जवळपास 100-150 झोपड्या जळून खाक झाल्या। सगळ्या अनधिकृत होत्या असा आरोप करत प्रशासनाने एक 5 पैशाची मदत केलेली नाही म्हणून सगळी मंडळी आज यांचे संसार राख रांगोळी झाली, रस्त्यावर आलेत, म्हणून आज न्याय बघायला आले। भाई काय सांगाल, काय प्रकार आहे? 23 एप्रिल रोजी सकाळी 5 वाजता पुणे नगर रोडला कराडी येथे रोडच्या लगत असलेल्या जवळजवळ 750 झोपडपट्ट्यांपैकी सकाळी 5 वाजता लोक गाढ झोपेत असताना आग लागली आणि या आगीमध्ये जवळजवळ 100च्या वरती झोपड्यांचं जळून राख झाली। लोकांचे संसार वगैरे जळून राख झाले, कागदपत्र राहिलं नाही आणि नेसत्या अंगावरच्या कपड्यानिशी लोक गेले 5-6 दिवस झाले रस्त्यावर बसून आहे। महानगरपालिकेच्या आयुक्तांनी त्यांना भेट दिली नाही, कलेक्टर साहेबांनी त्यांना भेट दिली नाही। या झोपडपट्टीच्या वतीनं आम्ही महानगरपालिकेचे आयुक्त आणि कलेक्टर कचेरी यांच्यासमोर आंदोलन करणार आहोत। जर या आंदोलनाची दखल घेतली नाही तर दलित वस्तीपासून हजारोच्या संख्येने आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर पायी चालले जाणार। माझं पोरग मी माझं नवरा आतमध्ये होतं, आमचं जळालं होतं, माझं नवरा पाठीवर जळालंय, पायाला लागले, पोराला आग पडलं होतं, समजा जळालंय, आमचं काहीच नाही राहिलं साहेब, आमचं समजा बस जळालंय। बघा ह्या भावना आहेत सगळ्या भगिनींच्या, त्यांच्या झोपड्यात संसार रस्त्यावर आला। आमचं पण सर्व्हिस, पैसा, पाणी, कपडे, डाक सर्व्हिस करून बसले, त्या समजा पुरवा शासन काय म्हणतं? सरकारकडून काहीतरी द्यायचं, आम्हाला घर बांधून द्यायचं, कुठं राहायचं, फुटपाथवर आहे आम्ही आता कोण राहतं? आता रोडवरच राहायचं आम्ही, व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळे, चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे।